जय शिवराया. गुड इव्हिनिंग. तुम्हाला आज मी कच्ची शेव गव्हाची जी असती ना त्याचे उपीट बनवून दाखवणार आहे. तसं बघू शकता तुम्ही कच्ची शेव, कच्चा कांदा, कच्चा टॉमॅटो, ओके, शेंगदाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. आता ते बनवायचं कसं ते तर तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. त्याच्यासाठी आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे. शेव आता भाजायला टाकायची कढईमध्ये. त्याला काही ऑइल वगैरे टाकायचं नाही. कोरडी शेव भाजायची असते आणि ती थोडीशी लालसर होईल एवढीच भाजायची. अगदी काळपट झाली पाहिजे असे आपल्याला ती शेव नको आहे. फक्त थोडीशी लालसर झाली पाहिजे, थोडीशी, जास्त नाही. तर ती तशी आपण भाजून घेऊया. भाजून झाल्यानंतर आत्तापर्यंत तर आपण पाणी गरम करायला ठेवलं नव्हतं, जस्ट काढून दाखवलं होतं. तसं आता आपण पाणीसुद्धा गरम करायला ठेवणार आहोत. इंडक्शन आहे माझ्याकडं गॅस सोडून. त्या इंडक्शनवर मी पाणी तापायला ठेवते. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, पाणीसुद्धा तापत आहे आणि आपल्याला आता लाईव्ह बघायचा आहे कशी शेव भाजते मी. बघू शकता तुम्ही. मला जमते की नाही शेव ते तुम्ही नक्की सांगायचं बरं का. उपीट शेव म्हणतात त्याला. उपीटसारखी बनवतो आपण आणि खूप मस्त लागते. यम्मी यम्मी. लहान मुलांना आणि छोट्या मुलांना आणि मोठ्या माणसांना, वयस्कर लोकांना पण आवडते. पण शेंगदाणे टाकले तर वयस्कर लोकांना आवडत नाही. आता एवढा कडाक्याचा उन्हाळा आहे ना, कुठलीही गोष्ट करताना असा घाम सुटलेला असतो. सो माझं कढई आणि कलता दिसत नाही बिकॉज कॅमेरा सेट नाही तसा झालेला, बघू शकता. तर मी खूप घाम येतो. परत हँड वॉश करते, परत कलता घेते आणि माझा कार्यक्रम चालू आहे. बघू शकता तुम्ही. छान मस्त कुरकुरीत आपण शेव भाजलेली आहे. आता तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळातच शेव कशी भाजलेली आहे. बघू शकता छान शेव भाजली गेलेली आहे. आता आपल्याला करायचं आहे तेल टाकून फोडणी द्यायची आहे. आता मी टाकलं आहे जिरं, परत मोहरी आणि आता मी शेंगदाणे टाकणार आहे. हे शेंगदाणे आणि ते थोडंसं खरखुशीत भाजून घ्यायचं. चांगलं खुरखुशीत भाजून झालं की ते बाजूला काढायचे. शेंगदाणे कधीही पण आपण उपीट म्हणा, पोहे म्हणा किंवा शेव उपीट म्हणा, ह्याला शेंगदाणे भाजले ना ते बाजूलाच काढून ठेवायचे सेपरेट एकदम. आणि आता मी मिरचीची आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. ओके. आता ही कोथिंबीर आणि हे शेंगदाणे आहेत ना पूर्ण लास्ट प्रोसेसला आहेत ते. आता त्याला टचच करायचं नाही आपल्याला. आता कांदा, टॉमॅटो, हिरवी मिरची, आणि कढीपत्ता छान फ्राय होत आहे. चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये थोड्या वेळाने मीठ पण टाकायचं. थोडंसं डीप फ्राय झालं का मग मीठ टाकायचं, जेणेकरून फ्राय व्हायला छान मदत होते आपल्याला. तेलामध्ये मीठ लगेच टाकलं की थोडंसं वेगळं चटणी बनते त्याची टॉमॅटोची, तर त्यामुळे लगेच नाही टाकायचं. हे बघा माझं लगेच साफसफाई. मला ना किचनमध्ये ना लगेच साफसफाई आवडते. मला अजिबात किचन घाण आवडत नाही. स्वयंपाक करताना सारखा हात फिरत असतो माझा स्वच्छतेवरती. तर तुम्ही बघू शकता किचन पण एकदम क्लीन अँड टॅडी असतं माझं. मला अजिबात किचनवरती घाण आवडत नाही. आणि आता चालू आहे याचं भाजवायचं काम. तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळातच मी ते शेवई आणि उपीट एकत्र चवीनुसार मीठ टाकते. बघून घ्या तुम्ही. थोडंसं टाकणार आहे आता. त्या टोमॅटोमध्ये टाकते मी, म्हणजे आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची जी फ्राय करते ना त्याच्याबरोबर टाकते मी ते. त्याच्यानंतर आता मी काय करणार आहे ना, ती जी शेव आपण भाजून ठेवली ना, शेजारी दिसते बघा कढईपाशी, ती शेव आता आपण आहे ना ते टोमॅटो, कांदा त्याच्यामध्ये मिक्स करणार आहेत. आता तुम्ही बघू शकता कशी छान मिक्स करते मी तिला. बघू शकता अशी मिक्स होत असं आली की बऱ्यापैकी मिक्स होत आली की आपण ते गरम पाणी केलेलं असतं ना ते सोडायचं त्याच्यामध्ये. आणि मग थोडा वेळ विदिन 3 मिनटात शेव उपीट होऊन जातं आपलं. मी तुम्हाला दाखवतेच आहे कसं हलवते मी. बघा सगळं मिक्स झालं पाहिजे प्रॉपर. ओके. आता आपण पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. पाणी टाकलं की थोडंसं चांगलं हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर 2 ते 3 मिनटं ना आपण असाच फास्ट गॅस सोडायचा. आणि मग ते गॅसबरोबर चांगला फास्ट गॅस सोडला ना की ती शेवई ना सर्व पाणी आटून घेते आणि छान बॉईल होऊन जातं आणि एकदम यम्मी यम्मी शेव उपीट होऊन जातं. तुम्हाला मी दाखवणार आहे शेव उपीट कसं बनतं. यातलं पाणी आटायला लागलं आहे बघा आता तुम्ही.
ओके, आता पाणी आटलेलं आहे. आता आपल्याला शेंगदाणे आणि कोथिंबीरची पुढचं काय करायचं आहे ते बघा. कारण जर आपण शिजताना जर शेंगदाणे आणि कोथिंबीर टाकले त्याची चव येत नाही बिलकुल. हे पहा आता कसं सुंदर दिसतं आहे ना. तुम्हाला खाऊशी वाटलं का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही एकदा ट्राय करा. शेंगदाणे असे वरनं टाकले ना असे छान खरपूस लागतात खाताना आपल्याला, शेवचा उपीट खाताना. तर नक्की तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता. कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब. थँक्यू. गुड नाईट.